नमस्कार मंडळी. उर्मिलाच किचनमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते. आज आपण मस्त अशी गवारीची भाजी बनवणार आहोत. तर या पद्धतीने गवारीची भाजी तुम्ही एकदा बनवून बघा. बोटं अगदी चाटून पुसून खाल. तर इथं मी पाव किलो गवार स्वच्छ धुवून अशी निवडून घेतलेली आहे. आता ही गवार मी उकडून घेणार आहे. त्यासाठी इथं गॅसवरती मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये ही निवडलेली गवार टाकून एक 5-7 मिनिटं मी हे उकडून घेणार आहे. तर 5-7 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपली गवार अशी मऊ झालेली आहे. आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. गवारीच्या भाजीसाठी इथं मी मसाला बनवून घेणार आहे. आता त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा, थोडंसं आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता या मी पाणी न टाकता वाटून घेणार आहे. तर या पद्धतीनं इथं मी याचा मसाला बनवून घेतलेला आहे. उकडून घेतलेली गवार देखील आता आपण एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊयात. पॅनमध्ये इथं मी 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये टाकूयात थोडंसं जिरं. आपण जो मसाला वाटून घेतला होता तो यामध्ये टाकून एक 2-3 मिनिटासाठी तेलामध्ये व्यवस्थित असा आपण तो परतून घेणार आहोत. तर इथं कांदा, लसूण वगैरे सगळं आपण कच्चं वापरलेलं आहे. त्यामुळे त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत मसाला असा चांगला परतून घ्यायचा. यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि तो देखील मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. आता यामध्ये टाकूया थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर. मिरची पावडर इथं मी थोडीशीच वापरलेली आहे, कारण मसाल्यामध्ये आपण हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. आता मसाला चांगला परतल्यानंतर उकडलेली गवार यामध्ये टाकून घ्यायची आणि मसाल्यामध्ये ती व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेणार आहोत. तर गवारीला मसाला सगळा व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे. तर 2-3 मिनिटं मसाल्यामध्ये गवार व्यवस्थित परतून घ्यायची. आता यामध्ये टाकूयात थोडंसं पाणी. तर पाणी जास्त टाकायचं नाही, नाहीतर गवार आपली जास्त शिजली जाते आणि मग ती खायला चांगली लागत नाही. वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून आता आपण ही गवार एक 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तर 5 मिनिटांनी बघूयात आपली गवारीची भाजी तयारच झालेली आहे. तर इथं मी सुकी गवारीची भाजी केलेली आहे. जास्त पाणी टाकलेलं नाही आहे. तर तुम्हाला थोडीशी रसभरीत हवी असेल तर थोडंसं पाणी वाढवलं तरी देखील चालेल. वरून टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि गवारीची भाजी इथं आपली तयारच झालेली आहे. आता एका बाउलमध्ये मी इथं काढून घेते. मस्त चमचमीत अशी मसालेदार गवारीची भाजी आपली इथं तयार झालेली आहे. या गवारीच्या भाजीसोबत एक नाही तर तुम्ही 2 चपाती नक्की खाऊ शकता. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.